नमस्कार, मैं सुदेशना और आप देख रहे हैं एमसीएन हिंदी न्यूज़। आइए एक नज़र डालते हैं आज की हेडलाइंस पर। सांसद रहते विकास कार्यों का प्रताप पाटिल चिखलीकर ने पेश किया लेखांकन। भविष्य में भी नांदेड़ विकास की योजना के लिए मांगे सुझाव। अब समाचार विस्तार से। नांदेड़ के सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने अपने पद पर रहते अब तक जो विकास कार्य किया है उसका लेखांकन शुक्रवार 18 फरवरी को पत्रकारों के समक्ष पेश किया। भविष्य में भी नांदेड़ के विकास हेतु सर्वपक्षीय नेताओं के सुझाव के अनुरूप जिले का विकास करने का वादा सांसद चिखलीकर ने किया है। नांदेड़ मुंबई राज्य रानी एक्सप्रेस नांदेड़ तक चलाने और नांदेड़ हजरत निजामुद्दीन दिल्ली तक एक विशेष ट्रेन शुरू करने के साथ ही सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने वर्ष 2019 से लेकर अब तक कई महत्वपूर्ण विकास कार्य किए हैं। औरंगाबाद मनमाड़ दोहरीकरण, नांदेड़ मनमाड़ बिजलीकरण जैसे महत्वपूर्ण कार्यों को शुरू करने में उनका पीछा किया। ऐसी जानकारी शिव जयंती की पूर्व संध्या पर सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने पत्रकारों के साथ साझा की। सांसद रहते अब तक उनके द्वारा किए गए सभी विकास कार्यों का लेखांकन उन्होंने पेश किया। इतना ही नहीं, अपने शेष कार्यकाल में भी नांदेड़ सहित मराठवाड़ा विकास के लिए अलग अलग योजनाओं को चलाने का मनोदय उन्होंने व्यक्त किया। वसंत नगर में स्थित अपने निजी निवास पर सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने पत्रकारों से आज वार्तालाप किया। इस समय भारतीय जनता पार्टी के दिलीप कंदकुर्ते, बालाजी बच्चेवार आदि सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। विगत 25 वर्षों से कांग्रेस के पास सांसद के रूप में सत्ता थी, लेकिन उन्होंने इस दौरान जो नहीं किया वो मैंने किया है, ऐसा दावा भी सांसद चिखलीकर ने किया है। इसके आगे भी सांसद के रूप में नांदेड़ जिले का विकास करता रहूंगा। राजनीतिक भेदभाव नहीं करते हुए विकास को प्राथमिकता देकर सर्वपक्षीय नेताओं के साथ मिलकर उनके सुझाव के अनुरूप जनता को सुविधाएं उपलब्ध करवाने में पूरा योगदान देने का आश्वासन सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने एमसीएन हिंदी न्यूज़ के माध्यम से दिया है। मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्या कामाचा पाठपुरावा केला, कुठले कामं मंजूर करून घेतले, कुठले कामं मंजुरीच्या मार्गावर आहेत आणि मी आणखी राहिलेल्या काळामध्ये काय केलं पाहिजे यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। मला अनेक मान्यवरांनी डॉक्टर काब्दे साहेबासहित अनेक मान्यवर बैठकीला होते, त्यांनी अनेक सूचना केल्या। उद्योग क्षेत्रातली मंडळी अनेक होती, कोचिंग क्लासेसची मंडळी अनेक होती, सगळ्या क्षेत्रातली मंडळी होती। त्यांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन केंद्र स्तरावर निश्चित त्याचा पाठपुरावा करेल। रेल्वेच्या संदर्भानं असेल, विमान सेवेच्या संदर्भानं असेल, उद्योगाच्या संदर्भानं असेल, त्या संदर्भामध्ये नांदेडचे जे स्थानिकचे आपले त्या विभागाचे प्रतिनिधी आहेत त्यांना घेऊन बैठक करण्याचा माझा मानस आहे संबंधित मंत्र्याची आणि प्रश्न सोडून घेण्यासाठी। रेल्वेच्या संदर्भानं विशेषतः गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती ती राजराणी एक्सप्रेस नांदेडहून झाली पाहिजे, ती आपण सुरू केली। नांदेडहून निजामुद्दीन दिल्लीला एक गाडी सुरू केली आणि अनेक गाड्या सुरू केल्या आणि या राजराणी एक्सप्रेसला एक फर्स्ट क्लासचा कोच, एक सेकंड क्लासचा कोच नवीनपणानं बसवण्याची सूचना दिली। दुहेरीकरणाचा जो विषय आहे ते मुदखेड ते परभणी 89 किलोमीटरचं दुहेरीकरण पूर्ण झालेलं आहे, पण अनेकांच्या मनात शंका होती की नांदेड ते मुदखेडच दुहेरीकरण पूर्ण करून पुढे काय होणार आहे, परंतु औरंगाबाद ते मनमाडच्या कामाला मान्यता मिळालेली आहे। लवकरच रेल्वे राज्यमंत्री आदरणीय दानवे साहेब त्याचा शुभारंभ करणार आहेत आणि राहिलेलं जे परभणी ते औरंगाबादचं आहे ते तिसऱ्या टप्प्यामध्ये निश्चितपणानं काम करण्याचं आश्वासन माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे। विद्युतीकरणाच्या संदर्भामध्ये नांदेडपासून मनमाडपर्यंत विद्युतीकरणाचं काम उद्याच्या 22 तारखेला मला वाटते दानवे साहेबांच्या हस्ते त्याचा शुभारंभ जालन्याला ठेवलेला आहे आणि त्या देखील कामाचा आपण शुभारंभ करतो। अनेक गाड्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये अनेक लोकांनी सूचना केल्या। त्याशिवाय नांदेडच्या स्टेशनवर आता गाड्यांची खूप गर्दी झाली, माझ्या माहितीप्रमाणे 73च्या वर गाड्या तिथून धावत आहेत, त्यामुळे नांदेडच्या रेल्वे स्टेशनला लोड येऊ नये म्हणून आपल्या बाजूला जे मालटेकडीचं रेल्वे स्टेशन आहे त्याचं विस्तारीकरण करावं आणि नांदेडहून सुटणाऱ्या गाड्या तिथून सुटल्या पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन करण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे। विमान सेवेच्या संदर्भानं पूर्वी चंदीगड, दिल्ली ते नांदेड असं काही दिवस विमान येत होतं,
दिल्ली अमृतसर ते नांदेड विमान येत होतं. तर मी माननीय ज्योतिरादित्य शिंदे साहेबांशी चर्चा केली की चंदीगड दिल्ली नांदेड ते पुणे आणि दिल्ली अमृतसर नांदेड ते मुंबई अशा पद्धतीची विमानसेवा सुरू करावी अशी मागणी केली. परंतु त्यांनी ह्या विमानसेवा सुरू होतील का नाही माहिती नाही, परंतु नांदेडला विमानसेवा दररोज सुरू करण्याच्या संदर्भातला शब्द त्यांनी दिलेला आहे आणि निश्चितपणानं ज्योतिरादित्य शिंदे साहेब या कामामध्ये लक्ष घालतील. उद्योगाच्या संदर्भामध्ये नांदेडला एक मोठा उद्योग आला पाहिजे यासाठी मी लोकसभेतही बोललो आणि केवळ लोकसभेत बोलून प्रश्न सुटणार नाही, पण त्याचा पाठपुरावाही माझा त्या संदर्भानं सुरू आहे. आणि माननीय उद्योगमंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांची या संदर्भात लगेच भेट घेऊन नांदेडमध्ये आता काही लोकांनी कापड उद्योगाशी संबंधित एखादा उद्योग यावा, कारण आपल्या भागामध्ये कापूस जास्त पिकतो, अशाही काही सूचना केल्या. त्यामुळे उद्योग क्षेत्रातल्या मंडळींचा सल्ला घेऊन निश्चितपणानं आपण त्याच्यावर प्रयत्न करू.